नमस्कार मंडळी. आज मी मला सापडलेला एक नवा आणि निराळा विचार तुमच्या पुढे घेऊन आलीये. एकीकडे आपण 2047च्या विकसित भारताचे स्वप्न आज पाहतोय, पण राहून राहून मनाला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे यमक जुळलंच पाहिजे का हो? त्यापेक्षा पर्यावरण जतनाची कास आणि शाश्वत विकासाचा ध्यास हे यमक जास्त संयुक्तिक नाही का? या विकासाचे आणखी एक सर्वज्ञात द्योतक म्हणजे मानवनिर्मित कृत्रिम बुद्धिमत्ता. या एआयच्या युगात आज माणसालाच स्वतःची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, संवेदनशीलता कशी निराळी आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडावं लागतंय ना. हो, आणि हे आव्हान जो समर्थपणे पेलणार तोच या यंत्रयुगात तग धरणार, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ. अशा वेळी एक प्रश्न पुन्हा एकदा मनात राहून राहून येतो की हे नवनिराळं होणं म्हणजे नेमकं काय हो? केवळ इतरांपेक्षा वेगळं दिसणं? नव्हे, तर याचा एक गहिरा मतितार्थ माझ्या वाचनात आला, तो एका कवितेतून. सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता नवे निराळे होण्यासाठी. ती कविता मी आज तुमच्या समोर सादर करते. नवे निराळे होण्यासाठी. आता भागणार नाही नुसता कवितेत रुजवून कोवळ्या गवताचा वास. आता भागणार नाही नुसताच कवितेत रुजवून कोवळ्या गवताचा वास. केवळ शब्दांमधून फुलफांद्यांना बहर आणून आता चालणार नाही. केवळ शब्दांमधून फुलफांद्यांना बहर आणून आता चालणार नाही. तसा सतारीच्या तारांमधून वळत निघेलही एखाद्या चिमण्या गाण्याचा स्वर लोभस, किंवा रंगाच्या एखाद्या चपळ फटकाऱ्यातून धावत निघेल टपोर डोळ्यांचे हरिण पाडस. हे जरी खरे असले तरी ते पुरे ठरणार नाही. चित्रासाठी, गाण्यासाठी आणि नवे निराळे होण्यासाठी श्वासा इतकेच निकडीने टिकवावे लागेल रान बाहेरचे आणि आतलेही. नांगरावी लागतील शेते आणि अडवावे लागेल पाणी जमिनीवरचे आणि आतलेही. असाव्या लागतील पाणथळ जागा आणि गवती कुरणे. असाव्या लागतील पाणथळ जागा आणि गवती कुरणे. असावी लागतील झाडे मायाळू फांद्यांवर फळ फुलांसकट पाखर घरटी सांभाळणारी. अन असावी लागतील माणसेही पाण्यासाठी, प्राण्यांसाठी, झाडांसाठी, गाण्यांसाठी जीव धरून राहणारी, स्वतःमधून वाढता वाढता दुसऱ्यासाठी जगणारी. स्वतःमधून वाढता वाढता दुसऱ्यासाठी जगणारी. आता भागणार नाही नुसता कवितेत रुजवून कोवळ्या गवताचा वास. धन्यवाद.